नमस्कार. तुम्ही हा सार कसा करता हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. चला आपण करूया. आज मी तुम्हाला पुरणातून बनणारं चविष्ट सार दाखवणार आहे. तर त्यासाठी मी कांदा आणि लसूण न वापरता हा सार केलेला आहे. चला मग आपण बघूया. तर ही बघा मी पुरणाची डाळ घेतलेली शिजलेली आणि ही एका चाळणीमध्ये ठेवली आणि त्याच्यानंतर जे आपलं पाणी राहतं पुरणातून त्यापासून आपण सार बनवणार आहोत. तर एवढं हे पाणी आहे बघा. तर हे मोठं पातेलं आहे त्याच्यामुळे ते तुम्हाला थोडं वाटते, तर भरपूर पाणी आहे हे. आणि आता ही शिजलेली डाळ ह्याच्यामध्ये थोडीशी एक चमचाभर टाकायची आहे. आणि त्याच्यानंतर काय करायचं आहे, ही डाळ सर्व अशी हाताने चोळून बारीक करून घ्यायची. जेवढी बारीक करता येईल तेवढी करून घ्यायची. थोडंफार त्याच्यामध्ये राहिलं तरीही चालेल, त्याच्यामुळे साराला अगदी छान अशी चव येते. आणि त्याच्यानंतर काय करायचं, एकदम हे बारीक केल्यानंतर आपण हा सार आहे ना तर हा पातळच असतो. त्याच्यामुळे थोडं पाणी जरी टाकलं तरी चालेल. आणि आपण ही डाळ जी घेतलेली आहे त्याच्यामुळे सुद्धा घट्टपणा त्याला येतो. आणि ही कटाची आमटी म्हणतात काही जण याला, पण आम्ही याला सारच म्हणतो. तर खूप सुंदर अशी चवीची होती, गोड अशी ही तिखट अशी सुंदर असा हा सार तयार होतो. तर त्याच्यानंतर मी थोडासा पुरणाचा गोळासुद्धा टाकून घेणार आहे. तर जे आपण पुरण करतो बघा, गूळ टाकून कुणी साखर टाकून जे पुरण करतो, तर ते पुरणही आपण एक छोटासा गोळा घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं. तर हे गोड हे आहे ना पुरण, त्याच्यात टाकल्यावर चविष्ट अशी चव त्याला छान येते. तर आपण आता पुढं बघू, त्याला फोडणी द्यायची आहे. तर त्याच्यासाठी आपण 2 ते 3 चमचे तेल टाकायचे. तेल थोडं जास्त टाकायचं आणि मोहरी टाकायची. मोहरी चांगली तडतडू दिल्यानंतर आपण त्याच्यामध्ये जिरे टाकायचे. तर याला मेन म्हणजे फक्त फोडणी त्याला छान बसली पाहिजे. तर त्यासाठी मी ही जिरे मोहरी तडतडली चांगली की त्याच्यात आपण आता हिंग टाकणार आहोत. तर हिंग ह्याच्यामध्ये थोडासा जास्त टाकायचा. हरभऱ्याची डाळ असल्यामुळे ह्याच्यात हिंग जास्त टाकायचा. त्याच्यानंतर 1 चमचा हळद आणि 1.5 ते 2 चमचे लाल तिखट आणि थोडासा 1 चमचा मसाला टाकून घ्यायचा आहे. आणि त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये कढीपत्ता टाकायचा आहे आपण. तर कढीपत्ता आपण असं काडीसहितच टाकायचा आहे. म्हणजे काय होतं, अगदी कढीपत्त्याचा वास हा छान येतो. त्याच्यानंतर शिजल्यानंतर त्याची काडीही निघून जाते. आणि आता आपण जे साराचं पाणी केलं होतं गोड बघा, थोडंसं गोड केलेलं आहे ते ह्याच्यामध्ये ओतून द्यायचं आहे. आणि आता हे सार थोडासा पातळ असतो, तर आपल्याला ज्या पद्धतीने पाहिजे त्या पद्धतीने ह्याच्यात पाणी टाकायचं आणि त्याला छान उकळी येऊ द्यायची. आणि चवीनुसार ह्याच्यामध्ये मीठ टाकून घ्यायचं. तर ह्याच्यामध्ये पुरणाचा गोळा टाकल्यामुळे ह्याची चव अगदी खूपच सुंदर अशी ह्याची चव होते. आणि हा सार दिसायलाही छान दिसतो आणि चवीलाही छान दिसतो. तर याच्यामध्ये कोथिंबीर पण टाकायची. माझ्याकडे आत्ता नव्हती म्हणून मी टाकली नाही. तर हे बघा, उकळी आल्यानंतर किती सुंदर आपला हा असा सार तयार झाला आहे. तुम्हाला जर ही साराची रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.